नमस्कार मित्रांनो, आज डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्समध्ये एक फिटर जेव्हा तो कुठे इन्स्टॉलेशनला जातो कुठल्या मशीन्सचं, स्पेशली मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मोठी मशीन्स, पंप्स, गिअर बॉक्सेस किंवा त्यांचे कुठली इक्विपमेंट आपल्याला जर जोडायची असतात आणि त्यासाठी त्याचा नंतर जो मेंटेनन्स येतो त्यासाठी लागणारी छोटी छोटी हँड टूल्स पण ती किती महत्त्वाची असतात आणि आपलं काम सोयीचं करून जातात हे बघण्यासाठी आपण आज या इथे आलेलो आहोत. आणि हे प्रशिक्षण आपल्याला डॉक्टर सुनीती वैद्य प्रेरणादायी किट आणि संकल्पना यांनी आयोजित केलेलं आहे. या इथे आपण बघतोय की हा पहिला आहे, हा आहे कॉर्नर क्लॅम्प. जर एखादी गोष्ट बरोबर आपल्याला राईट अँगलमध्ये जर पकडून ठेवायची असेल ऑन साईड आणि ती हलता कामा नये, त्याचं मेजरमेंट हलता कामा नये, तर त्यासाठी हे आपण फ्लेक्झिबल वापरतो. बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की आपल्या गोष्टी ज्या असतात त्या गंजलेल्या असतात. त्या वेळेला तिथे घेऊन जाणं आपल्याला शक्य नसतं. ब्लास्टिंग गन किंवा शॉर्ट ब्लास्टिंग, सँड ब्लास्टिंग फॅसिलिटीज, तर त्यावेळेला ही अशा प्रकारची हँडहेल्ड एक छोटीशी गन आपण जर घेऊन गेलो तिथे आणि त्याच्यामधनं तेवढा जो लोकलाइज पोर्शन जिथे आपल्याला काम करायचं तेवढा क्लीन करून साफ करून घेतलं तर आपलं काम सोपं होतं. हे काही छोटंसं एनव्हिल जे आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरती आपण बारीक कामं, छोट्या मोठ्या रिंग्स वगैरे आपण व्यवस्थित करू शकतो. हे अनेक प्रकारचे क्लॅम्प्स म्हणून जसा हा इथे क्लॅम्प होता त्याचप्रमाणे हा क्लॅम्प्स आहे तिथे, त्याच्या सगळ्या अटॅचमेंट्स आहेत. त्या इथे हा एक राईट अँगल डिग्री मेजर करण्यासाठी किंवा सेटअप तिथे टेम्पररी पकडण्यासाठी आहेत. इथे खालती 46 पीस टूल सेट आहे. वरती सी क्लॅम्प्स आपण इथे बघतोय की ते आपल्याला आपण बांधून ठेवू शकतो. याच्यामध्ये साधारण सगळ्या छोट्या मोठ्या नटबोल्ट्स आपण उघडू शकतो. बऱ्याच वेळेला धूळ असते, काही वेळेला आपण तिकडे हात घालू शकत नाही. एक छोटीशी हँडहेल्ड व्हेंटिलेशनसाठी बार्बेक्यूसाठी आहे, पण मशीन साफ करायलाही आहे त्यावेळेला खूप चांगली मदत होते त्यांची. या इथे आपली लेवल इंडिकेटर आहे, डिग्री प्रोटेक्टर आहे, हाईट ॲडजस्टमेंट आहे, हा इथे राईट अँगल आहे. या इथे पण पुन्हा हा राईट अँगल आणि त्याच्यावरती वेगवेगळी ग्रॅज्युएशन्स आणखीन हे केलेलं आहे. हा इथे एक छोटासा वॉईस आहे जो आपण आयत्या वेळेला जर काही पकडायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो. हा इथे आपला एलन स्क्रीचा पूर्ण सेट आहे. आणि एखादी गोष्ट जर गरम करायला लागली, ती गरम करून पटकन सुटते, तर त्यासाठी हा एक छोटासा बर्नर आहे. क्लिनिंगसाठी आपल्याकडे कॉटन वेस्ट किंवा आपण टिश्यू पेपर्स वापरतो. तसेच काही आपल्याकडे मॉप्स आहेत ते आहेत. आपल्या डोक्यावरती जर आपल्याला घाण पडू नये, हेल्मेटच्या आतमध्ये जास्त आपल्याला घाम येऊ नये म्हणून या प्रकारच्या शॉवर कॅप्स आहेत. एखादं छोटंसं काही तिकडे आपल्याला दिसत नसेल डोळ्यांनी तर ते भिंग आहे. अशा प्रकारे हा एक कम्प्लीट सेट. या इथे हँडग्लोव्ज आहेत काम करताना आपल्या हाताची सुरक्षितता आणि हाताला घाण लागू नये यासाठी लागणारे. असं जर एक छोटंसं किट जर आपण घेऊन गेलो तर, आणि बाकीचे आपले स्क्रूड्रायव्हर, पकड वगैरे हे नेहमी असतातच, पण ही जी इथे साधनं दाखवतो ही पटकन सहजासहजी कुठे मिळत नाही. आणि म्हणून असा एक सेट एका चांगल्या फिटरने जो इन्स्टॉलेशनसाठी जातो किंवा मेंटेनन्ससाठी जातो त्याने वापरावा. आणि ह्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला छोट्या छोट्या चेन पुलीज किंवा मटेरियल हँडलिंगसाठी एखादं इक्विपमेंटवरती उचलून ते घेऊन जाण्यासाठी मटेरियल हँडलिंगचे पण साहित्य लागतात. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. हा एक छोटासा व्हिडिओ आहे 4 मिनटाचा, पण याच्यामध्ये आपण एक चांगला फिटर काय काय करून घेऊन जाऊ शकतो किंवा त्याच्याजवळ काय असायला पाहिजे हे आपण थोडक्यात समजलं. डिटेलमध्ये माहिती आपण नंतर करून घेऊ. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अभिप्राय कळवावा. डॉक्टर सुनीती वैद्य प्रेरणादायी किट्स आणि संकल्पनेकडनं आपले खूप खूप आभार.